नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या आणि थोड्याशा चिंताजनक विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. भारताची जी औद्योगिक वाढ आहे तिचा वेग एकदम कमी झाला असं दिसतंय. म्हणजे मे 2025 मध्ये IIP म्हणजे औद्योगिक उत्पादन वाढीचा दर फक्त 1.2% होता. हो. मागच्या 9 महिन्यातला हा सगळ्यात कमी दर आहे. एप्रिलमध्ये पण तो 2.6% होता, तोही 8 महिन्यांतला नीचांक. बरोबर. तर नेमकं काय होतंय हे? हे फक्त तात्पुरतं आहे की काहीतरी मोठं घडतंय अर्थव्यवस्थेत? याच आकड्यांमागचं सत्य आपण आज उलगडून बघूया. आपल्याकडे यावरचा एक विश्लेषणात्मक लेख आहे, त्याचे काही मुद्दे वापरून आपण चर्चा करू. नक्कीच. आणि ही आकडेवारी तुम्ही म्हणालात तसं थोडी काळजी करायला लावणारी आहे. कारण बघा, हे आर्थिक वर्ष जे आता सुरू आहे 2025-26, त्याच्या पहिल्या 2 महिन्यांची सरासरी वाढ फक्त 1.9% आहे. फक्त 1.9%? हो. आणि मागच्या वर्षी याच काळात म्हणजे 2024-25 मध्ये हीच सरासरी वाढ 5.7% होती. अरे बापरे, खूपच मोठा फरक आहे हा तर. अगदी. खूप मोठा फरक. आणि मे महिन्यात जी एवढी घट झाली आहे, त्याचं एक कारण वीज निर्मिती क्षेत्रातली 5.8%ची घट आहे. म्हणजे जून 2020 नंतरची ही सगळ्यात मोठी घट आहे वीज क्षेत्रातली. अच्छा. आता यामागे मे महिन्यातली अनपेक्षित थंडी हे एक कारण दिलं जातंय, ज्यामुळे विजेची मागणी कमी झाली असेल. पण हे कदाचित औद्योगिक मागणी कमी झाल्याचं पण लक्षण असू शकतं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही जी मंदी किंवा घट दिसतीये ती फक्त वीज क्षेत्रापुरती नाहीये. अच्छा, म्हणजे ही गोष्ट फक्त विजेपुरती मर्यादित नाही, इतर क्षेत्रांमध्ये पण प्रॉब्लेम आहे? उत्पादन क्षेत्राचं काय चित्र आहे? अगदी बरोबर. ही गोष्ट जास्त पसरलेली आहे उत्पादन क्षेत्र म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. त्याची वाढ मे महिन्यात फक्त 2.6% झाली आहे. फक्त 2.6%? हो. आणि मागच्या वर्षी याच महिन्यात ती 5.1% होती. म्हणजे निम्म्याहून कमी. अगदी. निम्म्याहून कमी झाली आहे. आणि यातही म्हणजे वस्त्रोद्योग आहे, चामड्याच्या वस्तू, रसायनं, औषधं, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर अशी अनेक महत्त्वाची क्षेत्र आहेत जिथे उत्पादन कमी झालंय. आणि यातली बरीचशी क्षेत्र थेट ग्राहकांशी जोडलेली आहेत. त्यामुळे हे स्पष्ट दिसतंय की अर्थव्यवस्थेत मागणी कमी होतीये. म्हणजे हे फक्त आकडे नाही आहेत, तर अर्थव्यवस्थेचं जे इंजिन आहे, मागणी, त्याला कुठेतरी ब्रेक लागतोय. अरे वा, म्हणजे याचा परिणाम थेट आपल्या घराघरातल्या वस्तूंवर होतोय का? विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तूंचं काय? टिकाऊ आणि नाशवंत दोन्हींबद्दल काय स्थिती आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. हो. आणि इथेच खरी चिंतेची बाब आहे. कारण नोव्हेंबर 2023 नंतर पहिल्यांदा असं झालंय की ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू म्हणजे कन्झ्युमर ड्युरेबल्स, ज्या वस्तू आपण जास्त काळ वापरतो, जसं की फ्रीज, टीव्ही, फर्निचर वगैरे. हो. आणि ग्राहकोपयोगी नाशवंत वस्तू म्हणजे कन्झ्युमर नॉन ड्युरेबल्स, ज्या रोजच्या वापरातल्या लवकर संपणाऱ्या वस्तू जसं साबण, खाद्यपदार्थ, या दोन्हीमध्ये एकाच वेळी घट झाली आहे. दोन्हीमध्ये एकाच वेळी? हो, दोन्हीमध्ये एकाच वेळी. आणि जेव्हा असं होतं तेव्हा ते दाखवतं की लोकांचा एकूणच खर्च करण्याचा जो आत्मविश्वास असतो ना, तो कमी झालाय. म्हणजे फक्त मोठ्या खरेदीवर नाही, तर छोट्या खर्चांवर पण परिणाम होतोय. अच्छा, आता या टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास नक्की कोणत्या प्रकारच्या वस्तूंच्या उत्पादनावर जास्त परिणाम दिसतोय? लोकांच्या खरेदीच्या सवयी कशा बदलत आहेत असं वाटतंय? आकडेवारी जर बघितली तर त्यात पादत्राणे आहेत, पुस्तकं आहेत, प्लास्टिकचं फर्निचर आहे, शेविंग रेझर, स्टीलची भांडी. इतकंच नाही तर कम्प्युटर, फोन, एअर कंडिशनर, कूलर अशा अनेक वस्तूंच्या उत्पादनात मोठी घट दिसतीये. बापरे, म्हणजे अगदी रोजच्या वापरातल्या पण आणि थोड्या महागड्या पण वस्तू आहेत त्यात. हो. आणि यातल्या बऱ्याचशा वस्तू कशा आहेत तर ऐच्छिक खर्च प्रकारातल्या आहेत. म्हणजे डिस्क्रिशनरी स्पेंडिंग. त्या अत्यावश्यक नाहीत असं नाही, पण लोक कदाचित विचार करत असतील की ही खरेदी थोडी पुढे ढकलली तरी चालेल. म्हणजे लोक सध्या काय गरजेचं आहे आणि काय नंतर घेतलं तरी चालेल यातला फरक जास्त करत आहेत. अगदी. अनावश्यक खर्च टाळण्याकडे कल दिसतोय. हे झालं मोठ्या वस्तूंचं. पण ज्या रोजच्या वापरातल्या लवकर संपणाऱ्या वस्तू आहेत म्हणजे नाशवंत वस्तू, तिथे काय परिस्थिती आहे? तिथेही अशीच कपात आहे का? हो, तिथे सुद्धा घट आहे. म्हणजे अगदी मांस, मध, फळांचे रस, जॅम, साखर, बाटलीबंद पाणी अशा वस्तूंच्या उत्पादनात सुद्धा घट झाली आहे. अच्छा. अनेकदा कसं होतं, जेव्हा आर्थिक अडचण जाणवायला लागते तेव्हा लोक अशा वस्तूंवरचा खर्चच सर्वात आधी कमी करतात. आणि याला पुष्टी देणारी आणखी एक गोष्ट म्हणजे जून महिन्याची जी प्राथमिक आकडेवारी आहे, PMI म्हणजे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स. PMI डेटा?
तर ती आकडेवारी असं दाखवते की मध्यवर्ती वस्तूंची म्हणजे इंटरमिडिएट गुड्सची मागणी जरी बऱ्यापैकी असली तरी भांडवली वस्तू म्हणजे कॅपिटल गुड्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी अजूनही म्हणावी तितकी चांगली नाहीये, ती कमकुवतच आहे. पण या सगळ्यावर सरकारचं काय म्हणणं आहे? सरकारला काहीतरी सकारात्मक अपेक्षा असतीलच ना, त्या कितपत खऱ्या ठरतील असं वाटतंय? बरोबर आहे. अर्थमंत्र्यांनी अलीकडेच म्हटलंय की शहरी भागात मागणी सुधारते आहे आणि आगामी अर्थसंकल्पात ज्या कर सवलती मिळतील त्यामुळे सणासुदीच्या काळात मागणीला आणखी चालना मिळेल असं सरकारला विश्वास आहे. सणासुदीची आशा. हो. आणि मान्सूनची आत्तापर्यंतची प्रगती बघता ग्रामीण भागातील मागणी कदाचित तोपर्यंत सुधारेल सुद्धा. पण शहरी मागणी अजूनही पूर्णपणे रुळावर आलेली नाहीये, ती अजूनही चिंतेचा विषय आहे. अच्छा. आणि त्यात भर म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार पण थोडा मंदावलेला आहे. त्यामुळे फक्त देशांतर्गत मागणीवर अवलंबून राहणं आणि त्यातही ही कमजोरी दिसणं हे या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2025-26 साठी थोडं चिंताजनक चित्र उभं करतंय. तर एकंदरीत बघितलं तर असं दिसतंय की औद्योगिक उत्पादनात जी मंदी आली आहे त्याचं मूळ कारण देशांतर्गत मागणी कमी होणं, विशेषतः लोकांची जी खर्च करण्याची क्षमता किंवा इच्छा आहे ती कमी होणं हे आहे. अगदी. सध्याची आकडेवारी तरी तेच दाखवते की लोकांकडून होणारा खर्च कमी झालाय. आता भविष्यात सणासुदी आहेत, सरकारी उपाययोजना आहेत, त्यावर आशा नक्कीच आहे. पण सध्याचा जो हा ट्रेंड आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतोय. काय प्रश्न? प्रश्न हा आहे की अर्थव्यवस्थेला फक्त अशा तात्पुरत्या बूस्टर डोसची गरज आहे की मागणीला खऱ्या अर्थाने आणि सातत्याने चालना देण्यासाठी काहीतरी मूलभूत, काहीतरी वेगळ्या धोरणांची आवश्यकता आहे. यावर खरंच विचार करायला हवा.